मला लय त्रास झालाय बाई, काय करू आता. जीव द्यायची बारी आली, एवढी नुकसान झाले. आता यांनी लक्ष नीट दिलं असतं, काय कसं केलं असतं, झालं असतं. ए अगं काय करते इकडं? हा, इकडे येऊन काय करते? माशा मारते. अगं माशा मारती कशाला? हा? सगळी नुकसान होऊन गेली. मी तेच डोक्याला हात लावून बसले, काय करू. मला आता तोंड झोडायची बारी आली, मला काय करू मी. आणि तोंड जोडायची काय गरज आहे? हा अगं एका वेळेस पीक नाही आलं ना, हा, शेतकरी राजाच राहणार आहे. राजा राहणारच हो, तो विषय नाही. मग? त्यात एवढं गेले, आता सगळं माल बिल सगळं अर्ध काय आहे. अगं शेतातलं ना हातातलं गेलं, आपल्या तकदीरातलं गेलं ना. तू आता कशाला तो काळजी आता करते? सावकार, आता त्याला द्यायचंय त्या सावकाराला आल्यावर काय? माल. आणि मग जो याच्यात छानून छानून निघल हा. ना, मी व्यापाऱ्याला फोन पैसा केलेला तर आहे. घेऊन बसलोय आपण सगळ्या जगाचा. अगं पण तो व्यापारी येणार आहे ना. मला नाही टेन्शन आलंय, काय करू. शान आले आम्हाला टेन्शन आलंय, काय करू. एवढं सुख खायला म्हणलं आता का बाई काय सांगा करू रे? टाकायला. काय म्हणती काय तू? आता काय करू, एवढी नुकसान झाली, मी काय करू. कुठून आणू पैसा, आता बरं, कर्ज वाल्याला काय बरं. द्यायचं. अगं तू उग ना उग ना. अहो, कसं बोलतो तुम्ही, तुम्हाला बोलायला सोपं जातंय. एक काम कर, काय हो. मी आता व्यापाऱ्याला फोन करतो. हा, का तू करते? तू कर मी काय करू. म्हणा भाऊ, तो उरलेला माल आहे ना, हा. तुझ्या पैशापुरता घेऊन जाय. एवढी नुकसान झाली, मी काय करू. कुठून आणू पैसा एवढा. काला पैसा एवढी लागला? मेहनत केली मी. केली ना मेहनत. हा, मग आता दुसऱ्या पिकामध्ये आहे ना, भगवंत देणारच आहे आपल्याला. हो, ते याचं वावर कांच आहे, गणपतरावाचं. हेच आहे का? आहे का गणपतराव कुठे? महाकुंदीने भांडवल आणले 50,000 रुपये. त्यांना जाऊन विचारावा. हा का? हा, त्या वावरावाले याला काय लाचार माणूस दिसतोय मला तो. वावरावाले आहे बा, त्यांना बरं बरं विचारतो विचार. काय करायचं. काही नाही करायचं, आता व्यापाऱ्याला देऊन टाकायचा माल. अहो, त्या दुसऱ्याला पण आपण देऊन बसलोय. हो, संपत. हा, गणपतराव आपणच हा, का? आपणच बोला महाराज. बस बस, हेच काय. याला हात नका लाव, आरामशी बसा. हा बोला. ते तुमच्या मिसेसला फोन केला तर मला. तुमची मिसेस कुठे? ही काय? हीच आहे का? हा, ते पैशाचं काय केलं आपलं? हा? पैशाचं काय केलं? कोणते पैसे? पैसे तुम्ही महाग उचल घेतली होती ती. अहो याच्यात माल खराब झाला, हा हा. तर आता पुढच्या पिकाला देऊ ना तुम्हाला. काय आम्ही आमच्या घातले का तुम्हाला भांडवल दिलं? आता आम्हाला काय मेहरबानी केली का? मेहरबानी केली म्हणजे? हा? कुठे तुमचा कुठे माल? हा, मालच नाही सगळा. हा? हा माल का? हा, याला डुकर तरी खाते का मुंबईला आमच्या? किती असं निसर्ग बोलायचं गेल्या नाही. चुलीमध्ये मला काय माहिती नाही. माझे 50,000 रुपये मला देऊन टाका. बाकीचं मला नका शिकू काय. हा माल नाही तुम्हाला पसंत. तुम्ही काय म्हणले होते? मला 50,000 रुपये तुम्ही टाका. हा. मला 2 बिघा कोबी लावायची. आखी कोबी तुम्हाला काही सगळं माल संपल्यानंतर तरी मला एक तरी आला का डाग? अहो डाग यायला पण माल जर तसा चांगला मग निघाला हा नाही. माल आपा गेला का? अहो काय खोटेपणा आहे तुम्हापाशी? अहो खोट्यापणा नाही शेठ, तुम्हाला सांगू का? काय सांगा त्या जो व्यापारी होता ना एक, हा. त्याच्याकडून ऍडव्हान्स घेत होता आम्ही. आणि आम्ही काय दिले तुम्ही पैसे दिलते, मग? पण ते फवारा मारायला मागून आम्ही कडकीत आलो. हा, लागवडाला तुम्ही दिलेले पैसे संपले. मी लागवड केला ना काय? अय बाई, माझ्याशी बोला. मी तुला लागवडाला मदत केली का? मी काय म्हणते, तुम्ही पैसे दिले का? मोठी मेहरबानी नाही केली. तुमचा माल आहे, आता पाऊस पडला. बाई त्या टायमात तुझा लागवड करायचा होता ना, हा. तू अडचणीत आलती. हा, हा. ही काय म्हणे माझा लागवड करायचंय, अडचणीत आली. मग मी लागवडाला मदत केली. मी आज चूक झाली का? एवढं का अहो, पण ओरडताय? हिच्या लागवडाला केली का कोबीच्या? बघा ना मी म्हणे तुम्ही. मला लागवड करायची, मला पैसे टाका. बघा जरा त्याचं तोंड बोल. सांभाळून बोला. पण तुम्ही नक्की काय करणार? माझे पैसे सोय लावा. हा, अहो, परवाच्या दिवशी पैसे देणार तुम्ही. आमच्या काय झाडाला पैसे पडले नाही. झाडे का मी तुम्हाला काय द्यायचे का? म्हणते, आज कोण वार आहे? शुक्रवार. हा, पुढच्या शुक्रवारी तुम्हाला शेवटचा दिवस तुमचा वाट पाहत होतो. तुमचा आज शुक्रवार आहे, शेवटचा दिवस अहो, आहे, भाऊ, तरी तुमचा माल मार्केटला अहो, आला भाऊ, नाही. मी काय म्हणते, आमची नुकसान किती झाली? बाई याच्या हा? पुढे तुम्हाला आमची नुकसान किती झाली? अगं बाई. हा, आम्ही आमच्या टेन्शन मध्ये रडतोय, गागतोय, आणि तुम्ही काय पण लावून दिलंय. त्याचा नाही विचार करायचा. बाई इकडून पुढे मी तुला करणार नाही बघा. काय मदत तुम्हाला इकडे काय करता बोलतोय येतं. बाबा? तुमच्या आहे गाली तो बोलतो, याला अगं तोंड बाई. का हाय काय? याला का हानू करणी बर चांगलं. अगं तोंड आहे का शेत हा? नाही? आता एवढं कुठं बकऱ्या बोलत बिकऱ्या ढोरं बिरं आमचं किती खाऊ राहिले. तू बकऱ्यावाला ठेवू नाही तर ढोरावाला ठेवू, मला काय त्याची घेणं नाही. मी काय म्हणतो, सांगितलं ना जून तुम्हाला शुक्रवारी पैसे देतो. हा, तुम्हाला थोडी तर अक्कल पाहिजे बोलायची तर. म्हणजे आम्ही जाऊ ना, आम्हाला हा? आपल्याला बाई. एवढा काय पैशामध्ये जीव? हा, गदिडीच्या गंडावाने बोलतोस. जाऊ दे. काय म्हणते?
हा काय म्हणली समजून सांगा बघा, बघा काय हिला पण घेऊन जाईल माणसाने एवढं बोलू नये कसं गप ठेव तुम्हाला तर काय बोलायला काय तमीज आहे का बोलायला? हिला घेऊन जाईल काय? मुंबईला म्हणजे हिला करायला जाईल माझी काय काय? पण साफसफाई मावले घराचं स्वयंपाक पाणी तुला मी असं गडी ठेवल गडी माझ्या शेतामध्ये माझ्या घरामध्ये अशी 4 गडी आहे. बाई शुक्रवारी जर नाही पैसे आले त्यांना ठेवा हो बघायला हो, हो. शुक्रवारी पैसे जर नाही आले 7-8 पोर आणतो बायकोला करायला जाईल काय काय हा? काय बघितलं हा बाबा. पैसे वसूल पैसे मारू वसूल काय हाणू का तू काय करशील काय करशील तू चप्पल दिसली बाई, कोणची चप्पल अच्छा मुंबईला लय चपलावाल्या कोणी या आपला खाली बिगर चपला चालत नाही शुक्रवारी तुम्हाला पैसे शुक्रवारी पाठवून देतो आम्ही आमच्या टेन्शन मध्ये लय आहे. अगं तू आमच्या डोक्याला त्रास नका त्यांना जाऊ दे ना. अहो काय मागायणार तुम्ही आहे ना अहो काय करणे आले तुम्हाला काही नाही. तुमच्या बायकोना पाहुणा आलेले म्हणाले चला घरी करू लगेच आपण अहो त्याच्या अगोदर काय 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 करू चहा पाणी अहो चहा पाणी करायला तुमचं जे थोबाड चालू झालं हा. हा. आल्यापासून पाऊस माणूस पडतो तसं आल्यापासून बडबड, माणूस बडबड. सोन्यासारखं बोलत आहे. यांनी सोनं सोडलं आणि सगळं सोडलं. आम्ही काय टेन्शन मध्ये आमची एवढी नुकसान झाली तुम्हाला काय फरक पडणार आहे? आमच्या तुम्हाला नुकसानीला हे tension तुम्हाला मध्ये इकडून नाही माल भेटला तर तिकडून माल, तिकडून नाही भेटला तर इकडून माल. ए बाई, हा? ए, लय- मुंबईच्या लोकांचं काय लय सांगितलं? नको बोलू मुंबईच्या नका. लोकांना काय माहितीये? आम्ही एवढा घाम गाळतो, आम्ही एवढी मेहनत करतो, आम्हाला माहिती आहे आमच्यामध्ये किती कष्ट करायला लागतात, किती काय बाई. करायला. तू काय सांगितलं? कोबी लावला 3 महिने एवढा त्रास करतो आम्ही. आमच्या जीवाला माहिती आमचं काय दुःख जळतंय. समजलं का? तुम्हाला काय आयता भाजीपाला भेटतो. आम्ही एवढं मेहनत आम्ही देणार तर तुम्ही खाणार. अगं, किती समजलं का? बोलती तू? बोलू दे आमचा जीव जळतो. तुम्हाला काय एवढं बाय नुकसान झाली काय सांगू तुम्हाला? निशमनचा टँकर सांगा आता लय जळायला लागला लय बडका गेला हा. तुम्हाला काय एवढे आपण नुसका करतो यांना काय भामट्या लोकांना. हा? हो येऊ का मग या. द्या शुक्रवारी हा, पैसे शुक्रवारी पाठवून देतो. पैसे फुलं द्या माझे हो, बिलकुल. आम्ही एवढी नुकसान करीत हो बाई, हो सगळं बाई. करीत. हो बाई मागून काय जरा चुकलं जोडून असेल ना तर माफ करा परत शुक्रवारी पैसे पाठवा आता तुम्ही तरी समजायला पाहिजे मालक असं नाही करायचं. तुम्हीच आम्हाला मदत केली पाहिजे. बाई तुझी राहू दे, तुमचा पैसा काय पळून जाणार होता का? सांगा बरं. आज आम्ही घाम एवढा गाळून पाऊस थोडा पडला तर आमची नुकसान होती. काय सांगणार? झाला आमचा पैसा सगळ्या पाण्यावानी. शेतकऱ्यांची नुकसान आहे का आपलीच आहे का सगळ्यांची आहे ना, आणि तेच आहे मग? ना. तर माझं हा. तेच म्हणणं आहे, माझा तोच उद्देश. ए, आता का बस शांत बस बोला तुम्ही. नमस्कार मंडळी. ही बाई जी एवढी टेन्शन मध्ये आली तिला एवढं टेन्शन आलं कारण बरोबर आहे एवढा मोल्या मागाचा माल तिने केला जवळ ₹1,00,000 खर्च झाला आणि तिच्या हातामध्ये ₹10,000 सापडले फक्त. बरं अख्खा माल पडला गारपेट झाली त्याला एक भाव नाही. खताच्या गोण्या झाल्या ₹1,800-2,000 आणि आमचा कांदा जातोय ₹10 तेच. पोतं पोतं. त्याच्या पोत्याचे पैसे सुद्धा फिटते नाही. तर इकडून पुढे ना शेतकऱ्यावर थोडं लक्ष राहून द्या. हीच आमचे नंबर आणि आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा. थँक्यू. थँक्यू